नर्मदे या ठिकाणी बघा, ही नर्मदा मैया आपल्याला इथं यू टर्न करते मंडला या ठिकाणी. आपण इकडे ती नर्मदा मैया आणि याच ठिकाणावरून जी आलेली ही बंजार नदी आहे, ही बंजार नदी संगम आहे. इथे एक त्रिवेणी नदी संगम आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर हा त्रिवेणी नदी संगम आहे आणि समोरून येते ती बंजार नर्मदा मैया जी आहे ना, इथे यू टर्न मारून बरोबर आहे ना, अशी आहे ना अख्ख्या आहे ना मंडला आहे ना शहराला यू टर्न मारलेला आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि आज आमच्या ह्या ठिकाणावर शुभ दिवशी आहे ना परिक्रमेची आम्ही सुरुवात करत आहे. या ठिकाणी आहे ना इथं एवढा मोठा त्रिवेणी संगम आहे, इथे सर्व आहे ना. आणि इथे जे परिक्रमावासी येतात ना, इथे या ठिकाणी आहे ना जे गाडीनी करतात ना परिक्रमावासी, भरपूर लोक गाडीने करतात, नाही तर बसच्या बस असतात. आणि इथे या संगमावरती आहे ना एवढा शुभ दिवस आहे, शुभ अशा पावन तीर्थ आहे ह्या ठिकाणी, पावन तीर्थ. आणि नर्मदा मैयाच्या किनारी ना आम्ही आज आहे ना आरती करून आणि भगवान सूर्यदेवाचं दर्शन घेऊन आहे ना आजच्या परिक्रमेची सुरुवात केलेली आहे. इथे भरपूर असं काही ठिकाणी दाखवण्यासाठी, तर आम्ही पुढे आहे ना तुम्हाला असंच सांगत आहे. या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी बघा असा परिसर आहे नर्मदा मैयाचा. आणि या ठिकाणी एवढं मोठं असा परिसर आहे, इथे आहे ना एवढं पब्लिक असतं ना या ठिकाणी जर पाहिलं ना. आणि हे गाडीवाले हे सर्व आहे ना महाराष्ट्रातून आलेले पब्लिक आहे या ठिकाणी. आणि ते एवढं मोठं पब्लिक येतं इथे, कारण इथे त्रिवेणी संगम आंघोळ करून आरती करून येणं पुढे जातं. आता हा आश्रमावरती आम्ही थांबलो होतो, या ठिकाणी आश्रम आहे, त्या आश्रमावरती थांबलो होतो. आणि इथं महाराजापूर म्हणजे हे ठिकाणी जे महाराजापूर मंडला हे दक्षिण तट आहे, या दक्षिण तटावरती आम्ही होतो. महाराजापूर मंडला या ठिकाणी नर्मदा मैया किनारी. आणि इथे आणि इथे एक विशेष म्हणजे पोपट जवळजवळ नाही म्हणलं तर ना, पोपटाची आहे ना इथे 1 लाखाच्या पेक्षा जास्त पोपट असते इथे नर्मदे अरे महाराजपूर सिटी आहे. महाराजपूरवरून आहे ना आम्ही मंडला या ठिकाणी, मंडल्यावरून आहे आम्ही आहे ना शस्त्रधारा या ठिकाणी आता पायी पगदंडीसाठी आहे ना या आसाम सिटी आहे. सिटीतून आम्ही एक रोड शोधतो आहे, आता रोड शोधण्याच्या मार्गात आहे पगदंडी नर्मदे यार या ठिकाणी बघा. हा परिक्रमाची नर्मदा मैया आहे. आपण शस्त्रधारा या ठिकाणी चाललेलो आहे. मंडला म्हणजे हे मंडला या ठिकाणावरून आहे ना शहापूर या ठिकाणी हा रोड आहे पगदंडी, असा पगदंडी मार्ग पकडून आम्ही पुढे शस्त्रधारा या ठिकाणी नर्मदे यार या ठिकाणी बघा. आम्ही आहे ना बंजार नदी संगम, त्रिवेणी नदी संगम तर नर्मदा मैयाला येऊन मिळते बंजार नदी. जिथे नर्मदा मैयाने ना मंडला या ठिकाणी यू टर्न मारून आहे ना परत जबलपूर कडे चालली होती या ठिकाणी. तिथून आम्ही आहे ना महाराजपूरवरून पुढे आल्याच्यानंतर अशी एक पगदंडी लागती. आणि आपल्याला पगदंडीला येण्यासाठी आहे ना संपूर्ण आहे ना एक आहे ना महाराजपूर पास करून पुढे आल्याच्यानंतर आपल्याला आहे ना पुढं ब्रिज दिसेल. ब्रिजच्या इथून आहे ना डाव्या हाताला आहे ना एक मार्ग आहे, डाव्या हाताला आपण टर्न आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं आहे ना पुढे एक गाव, छोटंसं गाव सोडलं का मग अशी एक पगदंडी, ही पगदंडी पकडायची. पुढं परत एक आडवा रोड लागणार, मग आपल्याला शस्त्रधारा या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग आहे नर्मदे यार या ठिकाणी बघा. आपण आहे ना मंडला महाराजपूरवरून पुढं आल्याच्यानंतर तिथं त्रिवेणी संगम, इथं नर्मदा मैयाचा असं रूप झालेलं आहे. नर्मदा मैया आहे सर्व ठिकाणी. आपण जर पाहिलं तर आता आम्ही आहे ना थोडंसं काही ना किनारा आणि इथं दगडी चट्टान जास्त असल्यामुळं चालायला थोडी तकलीफ होते या ठिकाणी. आणि ह्या ज्या आहेत त्या शस्त्रधारा आहे, ह्या शस्त्रधारा या ठिकाणी आम्ही आता ज्या मंडला महाराजपूर दक्षिण तट या ठिकाणी आणि जो देवभूमी आहे, या शस्त्रधारा नर्मदा मैया इकडून तिकडं अशी कितीतरी मोठं दगड फोडून इथे या शस्त्रधारा जे नर्मदा मैयाने तयार केलेले आहेत या ठिकाणी जर आपण बघू शकतो. कितीतरी हे या ठिकाणी ना नर्मदा मैयाने असं रूप धारण केलेली आहे. कारण इथं या ठिकाणी जर पाहिलं तर आपण आहे ना जो नर्मदा मैयाची जो पायी परिक्रमा करतो ना, तो खरोखर हे ना भाग्य समजतो का. हे आहे ना या ठिकाणी आहे ना आपण आलेलो आहे. या शस्त्रधाराचं दर्शन घेऊन आपण पुढे निघालो आहे ना, प्रत्येक घाटाचं दर्शन घेत आहे या ठिकाणी. आणि आपणही आपल्या माध्यमातून दाखवत आहे का तुम्ही आहे ना या ठिकाणी असे आहे ना जे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकता का शस्त्रधाराचा आणि नर्मदाचा जे नर्मदा परिक्रमा करतो ना, संपूर्ण परिक्रमा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि संपूर्ण आपलं जो यूट्यूब चॅनल आहे ना, यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण आपण आहे ना संपूर्ण जेवढे मी आत्तापर्यंत 500 550 जवळजवळ नाही म्हणजे 600 700 व्हिडिओ आपले
होणार आहेत, 600-650पर्यंत व्हिडिओ होणार आहेत. एवढे व्हिडिओ जरी तुम्ही पाहिले तरी तुमची परिक्रमामध्ये आहे ना संपूर्ण परिक्रमा पूर्ण होणार. आता ज्या ठिकाणी मी दक्षिण तटावरती ते ठिकाणी सहस्रधारा आहे. हे ठिकाण एवढं सुंदर असं ठिकाण आहे का या ठिकाणी आहे ना आपल्याला आहे ना आश्रम भरपूर आहेत. आश्रमावरती आहे ना पायी परिक्रमा करत असताना फक्त आपल्याला परिक्रमा ही आहे ना लवकरात लवकर म्हणजे आहे ना जी नर्मदा मैया किनारी संपूर्ण किनाऱ्या परिक्रमा करतो ना आणि संपूर्ण किनारा चालतो ना, तो किनारा फक्त 5 महिने लागतात ह्या किनाऱ्याने आपल्याला. संपूर्ण किनारा हा 5 महिने लागतात आपल्याला परिक्रमा करण्यासाठी. कारण आहे ना किनारा हा आहे ना मैया अशी वाकडी तिकडे वळण घेत चाललेली आहे. असे काही जल असतात मैयाच्या किनारे. आता हे जल आपल्याला क्रॉस करू शकत नाही, म्हणून मी थोडं बाहेरून ह्या ठिकाणावरून येऊन मी आता पुढं थोडासा ह्या किनाऱ्या मार्गे ह्या साईडनी थोडासा. आणि आपल्याला भरपूर असं आहे ना ज्या आपण नर्मदा मैया किनारी चालणार ना किनाऱ्या मार्गे ना आपल्याला रोडसुद्धा आहे ना रोडसुद्धा आहे किनाऱ्या मार्गे या दक्षिण तटावर जाण्यासाठी. आता आपण या मार्गे चाललेलो आहे. आता समोर असा रोड लागेल आणि तिथून पुढे आपण पुढे निघणार आहे नर्मदे या ठिकाणी. बघा या सहस्रधारा या नर्मदा मैया आपण आहे ना महाराजपूरवरून दक्षिण तटावरून पुढे निघल्याच्या नंतर सहस्रधारा आणि ह्या थोडासा बरोबर किनारा मार्गेच होता. चिटकूनच रोड आहे मैयाला, चिटकून रोड आहे. हे नर्मदा मैयाचं इथं शेजारून जेल आणि हे कुवाचं झाड आहे या ठिकाणी. हे असं इथं सहस्रधारा झालेले आहेत. पावसाळ्याच्या टायमाला इथं कितीतरी मोठा पाणी असणार आहे या ठिकाणी. भरपूर मोठं सगळं पाणी दिसत असेल. कारण इथून आणि पलीकडचं जर अंतर पाहिलं तर 1 किलोमीटरचं अंतर आहे या ठिकाणी. नर्मदा मैया या ठिकाणावरून कितीतरी भरपूर मोठी झालेली आहे. कारण आता भरपूर नर्मदा मैया मोठी आलेली आहे या ठिकाणी. कारण एवढ्या मोठमोठ्या नद्या मिळतात. एक बंजार रिव्हर सारखी म्हणजे बंजार नदी आहे ना जी कितीतरी मोठी आहे ना प्रमुख नदी आहे. भरपूर अशा मोठमोठ्या नद्या मिळतात. त्याच्यानंतर देवसंगम म्हणजे इथं देवगाव आहे, तिथंसुद्धा एक संगम होता. तिथंसुद्धा नर्मदाची एक प्रमुख अशी मोठी नदी मिळाली. अशा भरपूर अशा नर्मदा मैयाला ज्या आत्तापर्यंतच्या ज्या मोठमोठ्या आता अमरकंटक करून 3 नद्या मिळाल्या ना त्या सर्वात मोठमोठ्या प्रमुख नद्या मिळाल्या. आणि आत्ता पुढं तावेसारखी नदी मिळणार आहे आपल्याला. परत पुढे एक नदी मिळेल. अशा भरपूर मोठमोठ्या जोपर्यंत गुजरातपर्यंत एवढी नर्मदा मैया मोठी होऊन जाते का भरपूर अशा मोठ्या नद्या मिळतात. आणि हा असा आमचा रोड मार्ग आहे. आम्ही अशा रोड मार्गे चाललेलो आहे काही. आणि किनाऱ्याला चिटकूनच आहे नर्मदा मैयाचा किनारा चिटकूनच रोड आहे. आणि ह्या रोडने चाललेलो आहे नर्मदे या ठिकाणी. बघा आम्ही आहे ना आता आहे ना एक शहाजहाँपूर म्हणजे मंडला रोडला आहे. जंगल पास करून भरपूर पुढं आलेलो आहे. जंगल आहे, असं जंगल लागलेलं आहे आणि या जंगलात आहे. आणि या ठिकाणी नर्मदा मैया आहे. तर आता ऊन एवढं भरपूर लागले तरी उन्हात चाललेलो आहे आम्ही. आणि हा मार्ग आहे, असा रस्ता आहे. आणि ह्या मार्गावरती आहे ना एक परिक्रमावाशी मैया भेटली मला या ठिकाणी. अशी चाललेली या बाबाने माझी बॅग सगळी नर्मदे हर या ठिकाणी. बघा आपण आहे ना केदारपूर या ठिकाणावरून आजच्या परिक्रमेची सुरुवात केलेली आहे. तर आज आपण आहे ना बरेली या ठिकाणी पुढे बरेली येणार आहे. आणि 40 ते 50 किलोमीटर अंतर चालणार आहे आज. भरपूर अंतर चालणार आहे आज या ठिकाणी. नर्मदा मैया आपल्या उजव्या हाताला आहे. पुढे एक थोडा जंगल मार्ग लागणार आहे. आणि ऊन भरपूर लागत आहे म्हणून सकाळी लवकर चालायला सुरुवात केलेली आहे. आणि लवकर चालल्यामुळे रस्ता जरा कवर होतो. आणि आता या उन्हाळ्यामध्येही लवकर चालावे लागणार आहे. कारण आता थोडा सडक मार्ग आणि किनारा मार्ग दोन्ही मार्ग आपल्याला या ठिकाणी भेटणार. आणि आपण असा एक केदारपूरवरून थोडा जंगल मार्ग घालून कुपवारावरून जे मंडल्यावरून पुढं आल्याच्यानंतर 40-50 किलोमीटर पुढे आल्याच्यानंतर हे असं एक गाव आहे, असा एक मार्ग आहे. या ठिकाणी केदारपूरवरून पुढे निघलं दुर्गा माता मंदिरचं दर्शन घेऊन पुढे निघलो. या ठिकाणी बघा आपण आहे ना आत्ता केदारपूरवरून पुढे बरेली या ठिकाणी चाललेलो आहे. बरेली आता आपल्याला बरेली येणार 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती बरेली आहे. आणि असं आपल्याला आहे ना आता 8-8:30 झाले तरी इथं संपूर्ण ऊन आहे. ऊन लागत आहे पूर्ण. हे बघा आता परिसर आहे पूर्ण उन्हाळाच झालेला आहे इकडे. कारण ऊन एवढं लागतं आहे सकाळी. तर 10-11च्या नंतर आहे ना
परिक्रमा चालूशीच वाटत नाही परिक्रमे, कारण रोड तापलेला असतो आणि या ठिकाणी भरपूर 12च्या नंतर तर चालूच शकत नाही. 3-4 वाजेपर्यंत 2-3 तास ऊन असतं आणि पाणी इथं पाणी नसल्यामुळं पाणी भरपूर लांबून आणायला लागते. नर्मदा मैया ह्या ठिकाणावरून आहे ना, जो रोड आहे ना, रोड मार्ग आहे आणि हा पण जुना नर्मदा मैया मार्ग आहे. पण इथून जे आहे ना, बरेली डॅम झाल्यामुळं आहे ना, चालायला जागा नसल्यामुळं इकडनं यावं लागतं. आणि या ठिकाणी आहे ना, जो जुना मार्ग आहे हा डॅम झाल्यापासून हा मार्ग चालू झालेला आहे. ज्यावेळेस डॅम नव्हतं त्यावेळेस नर्मदाचा किनारा मार्ग होता, पण डॅम झाल्यामुळं हा मार्ग चालू केला आहे आणि याला एक जुना मार्ग नाव दिले. आणि पण सगळ्यात जुना तो किनारा मार्ग आहे, तो बिलकुल पगदंडीसारखा, म्हणजे नर्मदा मैयाला जो चिटकून चालतो तो. आणि नंतर हा आणि तिसरा हवे, तर हा छोटा हवे. आणि या ठिकाणी असा पाणी नसल्यामुळं तर पाणीसुद्धा संघ घेऊन चालायला लागतं, कारण ऊन भरपूर आहे, ऊन फुल आहे आणि थंडी कमी झालेली आहे. आता 2 दिवसावरती आज होळी आहे आणि उद्या संक्रांत या ठिकाणी. आणि त्याच्यामुळं आता थंडी संपलेली आहे. आणि काही आपल्याकडचे काही सामान असेल सर्वांनी आहे ना पाठवून देणे. इंडिया पोस्टनी पाठवायचं, इंडिया पोस्टनी. तर आपल्या इंडिया पोस्टनी ते सामान घरी जात असतं, कारण सामान हे इंडिया पोस्टनी पाठवलं तरी घरी जातं, काही प्रॉब्लेम येत नाही. इंडिया पोस्टनी जिथं आपल्याला पोस्टचं ऑफिस असेल त्या ठिकाणीवरून पाठवून देऊ शकतो. या ठिकाणी असं हे सकाळी सकाळी गाया चरतात या ठिकाणी. आणि ही मैया चाललेली आहे, तर मैयाची बॅग मैयानी पाठवून दिली. आणि हे जे डोक्यावरती बघा ना कसं घेऊन चाललेली. पण आता तिला काही अडचण नाही, ती म्हणली असंच डोक्यावरती आहे ना, असं असलं म्हणजे डोकं दुखत नाही, काय नाही. डोकं दुखायला लागलं का ती वरती मैया आणि ती संघ चाललेली आहे बघा ना. टुन्नुक काहीच नाही, कमंडलसुद्धा बॅगमध्ये टाकून दिलं तिने. चालली सणा असं, कारण लवकर घरी जायचं आहे, कारण उन्हाळा भरपूर आहे. कारण परिक्रमाला भरपूर लेट झाली या ठिकाणी, कारण आमच्या परिक्रमेला आज 4था महिना 5व्या महिन्याला सुरुवात झालेली आहे. आणि अजूनही 2 महिने थांबलं तर चातुर्मासला इथंच थांबायला लागेल आम्हाला ठिकाणी. आणि त्याच्यामुळे लवकर जायचं आहे आम्हाला, भरपूर वेळ झाला आहे. नर्मदे हर.